नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलेलो आहे मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. चला मग आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे, ॲनी बेझंट यांनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केलेली होती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, न्यू इंडिया. ॲनी बेझंट यांनी न्यू इंडिया वृत्तपत्राची स्थापना केलेली होती, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली होती? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, राजा राम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली होती, त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, माणसाने सर्वात प्रथम कोणत्या धातूचा वापर करण्यास सुरू केलेला होता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, तांबे. माणसाने सर्वात प्रथम तांबे या धातूचा वापर करणं सुरू केलेला होता, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरात मिळत नाही? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, यमुना नदी ही बंगालच्या उपसागरात मिळत नाही, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर सर्वात प्रथम जॉईन करा. प्रश्न क्रमांक 5 आहे, नागपूर करार कोणत्या वर्षी झालेला आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, 1953 मध्ये नागपूर करार झालेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या दुरुस्तीत करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, 42वी घटना दुरुस्ती. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्याचा समावेश 42वी घटना दुरुस्तीमध्ये करण्यात आलेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, हरियाणा राज्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, 1 नोव्हेंबर 1966 मध्ये हरियाणा या राज्याची निर्मिती झालेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, वसई, अर्नाळा व माहुली हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, पालघर जिल्ह्यामध्ये आहे. वसई, कर्नाळा व माहुली हे किल्ले पालघर जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, शेतकऱ्यांचा असूट हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्याचा असूट हा ग्रंथ लिहिलेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 10, कोणत्या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात लांब आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, गुजरात. गुजरात राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात लांब आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 11, अंदमान निकोबार द्वीप समूह कुठे स्थित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, बंगालच्या खाडीमध्ये आहे अंदमान निकोबार द्वीप समूह, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 12, मानवी मूत्रपिंडात बनणारे खडे हे कशापासून बनलेले असतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, कॅल्शियम ॲक्सेलेट याच्यापासून बनवले जातात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणता वायू हा क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी वापरला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, मिथेन. मिथेन वायू हा क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी वापरलेला वायू आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 14, ह्युमन्स इंडियन असोसिएशनची स्थापना कोणी टिंबटिंब यांनी केली? ह्युमन इंडियन असोसिएशनची स्थापना टिंबटिंब यांनी केली. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, ॲनी बेझंट यांनी ह्युमन इंडियन असोसिएशनची स्थापना केलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 15, अँथ्रासाइट, बिटुमिनस व लिग्नाइट हे पीठ
हे कोणत्या खनिजाचे प्रकार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी दगडी कोळसा. दगडी कोळसाचे खनिजाचे प्रकार आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 16, आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य काय होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी विश्वास, एकता, बलिदान हे आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 17, 73वी घटना दुरुस्ती केव्हापासून लागू झाली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 24 एप्रिल तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी 24 एप्रिल 1993 मध्ये 73वी घटना दुरुस्ती लागू झालेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्रात रामोश्यांना संघटित करून इंग्रजाविरुद्ध कोणी बंड केले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी उमाजी नाईक यांनी महाराष्ट्रात रामोश्यांना संघटित करून इंग्रजाविरुद्ध उमाजी नाईक यांनी बंड केलेले आहे, त्यामुळे हे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 19, GSTचा शब्द विस्तार काय आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हे GSTचे विस्तार रूप आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी चंबळ नदी ही महाराष्ट्रातून वाहत नाही, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 21, पितळ धातू टिंबपासून तयार करतात. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी तांबे आणि जस्तपासून पितळ धातू तयार करतात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, ॲनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होम रूल चळवळ सुरू केली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए लोकमान्य टिळकासोबत होम रूल सुरू केलेली होती ॲनी बेझंट यांनी, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 23, बांधवगड राष्ट्रीय उद्यान टिंब स्थित आहे. तर मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करा. प्रश्न क्रमांक 24, महाराष्ट्रातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी गोंदिया. महाराष्ट्रातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी झारखंड. झारखंड सीमा ही महाराष्ट्राला लागू नाही, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न 26, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या लेणी 1883 मध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आल्या? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी अजिंठा लेणी आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 27, सीमा सुरक्षा बलचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी प्रवीण कुमार यांची सीमा सुरक्षा बल यांची महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर बी आहे. प्रश्न क्रमांक 28, मे हेल्थ ॲप हे सरकारी आरोग्य सुविधाची माहिती देते, ते कोणत्या सरकार राज्याने लॉन्च केलेले आहे? मे हेल्थ ॲप हे सरकारी आरोग्य सुविधाची माहिती देते, ते कोणत्या राज्य सरकारने लॉन्च केलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी केरळ राज्याने सुरू केलेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर बी आहे. प्रश्न क्रमांक 29, मराठी भाषेत एकूण किती स्वर आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी 14. मराठी भाषेत एकूण 14 स्वर आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर सी आहे. प्रश्न क्रमांक 30, प्राणीग्रहण या शब्दाचा अर्थ काय? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए लग्न. पाणीग्रहण हा शब्दाचा अर्थ लग्न आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे.